श्री स्वामी समर्थ अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जगरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालुजिंद्रपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्राशी वेतने देऊनी ठेवली त्या समी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी आनावे अक्कलकोटी हे धूप जलंड पापोटी बहुत कवनी कटपटी बुवाशी शेवटी आणले रात्रंदिन मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती जने अंतरी नपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कितेक होते तर यावेळी पहावया युतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीची ब्रह्मपद दाकर काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर येती राज असले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी अशी ही विचित्रव्रती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडा संन्यासी भुरळपटी लोकाशी लागले व्यर्थ भक्तीशी आणि डोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती असे तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान त्यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्र ज्ञान याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकरल पातला म्हणी स्वामीची तुच्छ माने ते नित्यनेम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रित झाले निद्रा लागली बुवाशी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयाशी चमत्कारी कपडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढली असंख्यात महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडी उठून लवकरी बोबडी पडली वैकरी शब्द एक न बोले जवळ होते जे पारशी जागृत आली तयासी त्यांनी धरुणी बुवाशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नी चावरत आणता त्यासी सांगती समस्त म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्न काही पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नाशी गदगदा स्वामी हसले मग काय बोलती ईश्वर पददाकर होणे विषयांतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देगुडी वशिकाशी काय म्हणून प्यालासी जरी व्रथा भय माणूसची मग ब्रह्मपद जाणेशी कसे ब्रह्मपद तदाकर होणे हे नवे सोपे बोलणे असे लागता कष्ट करणे फुकट आता नाहीचे बुवा प्रति पटली कोण धरले तत्काळ स्वामीच्या प्रेमाश्रोणी विजय कंठ झाला सदुक्त तया समयापासून भक्ती झाली स्वामीच्या अहंकार गेला करून ब्रह्मपदा योग्य झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रगत संमत सदा परिसत भक्त सप्तमाध्याय गोडा श्री राजा आदिराज विराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु शुभवंतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा अनंत विशानंत राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे रायबद्दर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्या प्रति सकल सुखी अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म आघात तया लागला ब्रह्मसंबंध उभा केले नानाविध परिवादा न सोडी संबंध बाधा म्हणूनच न पडे रात्रंदिन गेले शरीर सुख न गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुख भोग कैसा त्यास निद्रा न यायची रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीचे ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी त्रासले अभाव यात्रेशी कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैनसे कोणालागी जावे शरीर मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध शब्द श्री गाणगापूर तेथे जाऊन याहोरात्र दत्त सेवा करावी ही ऐसा केला भुवस ऐसे लोटले 3 मास एका रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येथे वैष्णवी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी तेथेची राहिली आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जायत वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आली अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरी जाणणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी अति जाती त्वरेने इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रगत कथा संमत सदा परिसुत प्रेम भक्त अष्टमाध्याय गोड हा श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु इथे श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय श्रीरस्तु शुभवंतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जपल्याने अखंडित चाले दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणीची ती बहुत लोक दर्शनायती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी भाविक दर्शनायती धावून यात्रेची गर्दी भारी भरा सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमानत जेथे अवतरले परब्रह्म ते नगरे वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली आसो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशता आनंद वैद्य झाली चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळे तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामीचरणी तरी आपणाला गुणी द्रव्य काही देईन
बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी तुके न करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईशी इतके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपये अशी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी ती बाई आनंदलीची ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीची बोली वचन हे ग्रह सत्वर कुलीन परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त व्हावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतून उठले यवन स्मशानभूमीत आले यती राजे त्वरित एका नूतन खाते निद्रेसाठी टाकून सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून अशी चुकवली तुमच्या मरणाची निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खानादी दिला फकीराशी आणि शेखनूर दर्ग्याची एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळली आपणची प्रकृतीशी आराम पडल्यास राव गेले स्वनगराला काही मास लोटत आता याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आदरेशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर 10 रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे जुनी घरची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. आयशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करतात सर्वानुमते ते तिची मठ बांधिला चुनेगरची कीर्ती शंकररावाची आजरामर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकारचा कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 9वा अध्याय गोडा श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभवंतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.